हे बघा, विधानसभेचे अध्यक्ष खोटं बोलत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी हेच विधानसभेचे अध्यक्ष होते जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारी, निष्पक्षपणे निर्णय घेण्याची जबाबदारी ही याच अध्यक्षांवर टाकली होती. या अध्यक्षांनी तेव्हा जे निकालपत्र दिलेलं आहे ते त्यांनाही माहीत नसावं. ज्या प्रकारे ते वाचताना अडखळत होते ते पाहता कुठून तरी ते निकालपत्र आलं होतं 40 आमदारांच्या अपात्रतेविषयी, आणि ते फक्त वाचत होते. घटनेच्या 10व्या शेड्यूलचं सरळ उल्लंघन होतं. 40 आमदार अपात्र ठरायलाच हवे होते, पण हेच अध्यक्ष चेअरवर होते आणि त्यांनी 40 आमदारांना ज्या प्रकारे अभयदान दिलं, तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? काय करताय? हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षामध्ये पदोपदी खोटं बोललेलं आहेत आणि खोटं वागलेले आहेत. त्यांनी कायद्याची आणि घटनेची अजिबात कोणती कदर न करता निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या इब्रतीला काळीमा फासला. राजकारण करायला हरकत नाही, पण आपण संविधानिक पदावर बसलो आहोत आणि आपल्याला भारतीय संविधानानं न्याय करण्यासाठी बसवलेलं आहे. याची एक सद्सद्विवेक बुद्धी ज्याला म्हणतो ते असेल तर त्याने निर्णय घेतला असता. पण शिवसेनेच्या बाबतीत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे. आता कदाचित भाजपच्या रेडा दूध देऊ शकेल, त्यांच्याकडे वेगळे रेडे आहेत, ठीक आहे. तर आमच्या बघा, आम्ही विरोधी पक्ष कायद्याच्या चौकटीत मागणी करू शकतो, भूमिका मांडू शकतो, पण आम्हाला माहिती आहे एक बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चाललं. यापेक्षा संविधानाची तुडवातुडव काय असू शकते? आता ते एका आमदाराचा प्रश्न आहे. राहुल गांधी असतील, सुनील केदार असतील, त्यांच्या बाबतीत जे निर्णय 24 तासात घेतले गेले ते मग ह्या आमदारांच्या बाबतीत का नाही? तीच विधानसभा, तेच अध्यक्ष आहेत ना, वेगळे तर नाही आहेत. महाराष्ट्रातील कृषी खातं कुठं ते बदनाम होतं का? अब्दुल सत्तार झाले, धनंजय मुंडे झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या मंत्र्यांवर आरोप होते त्यांचे राजीनामे घेण्यासाठी विरोधकांकडून भाग पाडण्यात आलं होतं, भाजपकडून वगैरे. परंतु आता मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर नैतिकता या सरकारच्या आसपासही कुठे फिरकत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संजय राठोडचा राजीनामा घेतला ना. का घेतला हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती आहे, कारण त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षानं मागणी केली होती. मग आता तेच तुमच्या मांडीवर बसलेले आहेत. नैतिकता ह्याला म्हणतात. ही नैतिकता आहे की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, खून, बलात्कार, व्यभिचार, आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्ष नेते होते, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपण राजीनामे मागितले ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांचे. मग आता कोर्टानं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे आणि शिक्षा ठोठावलेली आहे त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का? हा एक विषय आहे ना. नैतिकतेच्या गोष्टी भाजप फार करत असतं, पण नैतिकता त्यांच्या आसपास पुढे फिरकतच नाही. नैतिकता घाबरते भाजपजवळ जायला. तर गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर कर्नाटक सीमेचा वाद आहे. काल देखील कर्नाटकमध्ये वाद झाला. बसेस जात होत्या महाराष्ट्रातून, त्याचा काळं पासण्यात आलं आहे. आता परिवहन मंत्र्यांनी आता तिकडे जाणाऱ्या बसेस बंद केल्या. तेही असं म्हणतात की मंत्री असलो तरी आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाही आहे. एकनाथ शिंदेने देखील त्यावेळेस उठाव केला होता. त्यावेळेस देखील आंदोलन. कोणता उठाव केला होता? कोणता उठाव केला होता? आंदोलन केलं होतं. कधी काय कुठे रेकॉर्ड आहे का? कधी?
हा कायम प्रश्न आहे. कधी आम्ही जेलमध्ये गेलो, आम्हाला अटका झाल्या, अजून आमचे खटले सुरू आहेत. पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात 40 लोकांची यादी आहे जेलमध्ये गेलेल्यांची. त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसलं नाही. जसं भारतीय जनता पक्षाचं नाव स्वातंत्र्य लढ्यात दिसलं नाही, तसंच एकनाथ शिंदे यांचं कोणत्याही लढ्यामध्ये, कोणत्याही संघर्षात, तुरुंगात एकनाथ शिंदे यांचं नाव कधी दिसलं. आणि बेळगावचे ते मंत्री असताना कधी बेळगावात गेले नाही. तो त्यांच्याकडे सीमा भागाचा कार्यभार होता मंत्री म्हणून. तेव्हा जर जे गृहस्थ त्या भागात गेले नाहीत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता. मुख्यमंत्री असतानाही गेले नाहीत. आणि त्याआधी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाहीत. कारण त्यांना अटकेची भीती वाटत त्यावेळेला. लेकिन सर अभी जो इनडिफाइनेट पीरियड के लिए जो एसटी सुविधा, उसके लिए जिम्मेदार कौन है. हम भी नहीं चाहते कि इस प्रकार की कोई बातें हो और लोगों को परेशानी हो. उसके लिए प्रधानमंत्री और गृह मंत्री देश के दोनों मुख्यमंत्री की बैठक बुलानी चाहिए. दोनों मुख्यमंत्री को बुलाना चाहिए. सबसे पहले जो बॉर्डर इशू है, बॉर्डर डिस्प्यूट है बेळगाव का, वो सुप्रीम कोर्ट में है, न्याय प्रविष्ट है विषय. ये सुप्रीम कोर्ट में मैटर चल रहा है. उसके बावजूद कर्नाटक की सरकार जिस प्रकार से ये सब कर रही है ना, ये ठीक नहीं है. मैटर सब जुडिस है, न्याय प्रविष्ट है. तो ठीक है, न्यायालय निर्णय देगा सुप्रीम कोर्ट. तब जो ये आपके यहाँ की जो फैक्टर्स है, जो हमारे लोगों के ऊपर हमला करना, हमारे स्कूलों को बंद करना, मराठी स्कूलों को बंद करना, हाँ, मराठी जो लिटरेचर की वहाँ संस्थाएं हैं, मराठी साहित्य संस्था, वो बंद करना, ये क्यों चल रहा है. फिर महाराष्ट्र में भी कर्नाटक के बहुत लोग रहते हैं, उनकी संस्था चलते हैं, उनके होटल चलते हैं. हमने कभी ऐसा किया नहीं महाराष्ट्र में, और ना करेंगे. देश एक है, हम सब देश के नागरिक हैं. ये एक लैंग्वेज का विषय है, एक लैंग्वेज है. सब भाषा जो है भारतीय भाषा है, चाहे कर्नाटक की कानड़ी भाषा हो, मराठी भाषा हो, गुजराती भाषा हो, पंजाब की भाषा हो. ये कोई भाषा का विवाद नहीं है. लेकिन बेळगाव में जो लोग रहते हैं मराठी, वो अपनी भाषा के साथ अगर रहना चाहते हैं, मराठी स्कूल वहाँ चलाना चाहते हैं, तो उसमें गलत नहीं है. यहाँ कानड़ी स्कूल चलते हैं ना, यहाँ तेलुगु स्कूल चलते हैं, या उर्दू स्कूल चलते हैं, या गुजराती स्कूल चलते हैं. तो ये क्या हो रहा है वहाँ. इसीलिए देश के गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री ने दोनों राज्यों के मुख्यमंत्री को बुलाना चाहिए. देवेंद्र फडणवीस साहब जो मुख्यमंत्री हैं, कर्नाटक के मुख्यमंत्री से सीधी बात करनी चाहिए. सर, अमित शहानी काल शरद पवार असतील, उद्धव ठाकरे साहेब यांच्यावरती टीका केलेली आहे. खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना ही लोकांनी ओळखली आहे. तर लोहपुरुष म्हणून शहांची उपमा एकनाथ शिंदेने केली आहे. मग काय एकनाथ शिंदे काय बोलतायत. एक डरा हुआ आदमी है यो. लोह पुरुष कोण. अमित शाह. मग सरदार वल्लभभाई पटेल कोण. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण. काय हे लाचार आहेत सगळे, हे डरपोक आहेत, ते घाबरलेले आहेत. खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल. आय रिपीट, अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल. आज दहशत, दबाव, पैशाची ताकद, निवडणूक आयोग आपल्या हातात. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावेत. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. इतकंच कशाला, जे चिन्ह चोरला चिन्ह परत करावं, नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी. बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या माऱ्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता. अमित शाह अमृत पिऊन आलेले नाहीत. परत सांगतो मी, अमृत पीकर नहीं आए हैं अमृत शाह, मोदी जी और कोई भी. कभी न कभी सबको जाना है ना, तब जनता फैसला करेगी कौन सच है कौन झूठ है. सर, लेकिन एकनाथ शिंदे कहते हैं कि उन्हें 3 साल पहले लाइट लिया गया है शिवसेना ने, और अभी भी उनको कोई लाइट ना ले.
अभी जो बोल रहे हैं वो देवेंद्र फडणवीस जी को आह्वान है, उसका चैलेंज है। वो लाइट ही है, वो कभी टाइट नहीं थे। एक बार टाइट हो गए थे गुवाहाटी में, आपने देखा होगा। सर उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्ष देणं असं विखे पाटील म्हणतात। कोण विखे पाटील? जरी 10 वेळा पक्ष घाबरून सोडून गेले ते। या विखे पाटलांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी दिलं आहे, त्यांच्या वडिलांना सुद्धा, हे विसरू नये त्यांनी। त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत, 10 वेळा साड्या बदलणारे लोक आहेत ते। त्यांनी आम्हाला शिकवू नये काय ते। आपण मातोश्रीवरती येत होतात, जात होतात, धक्के कसले? तुम्हालाही धक्का बसेल भविष्यात, विसरू नका। धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलता। हिम्मत असती, धाडस असतं तर पक्ष नसते बदलले। ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं, मान पान प्रतिष्ठा पैसा सत्ता, ज्या शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्याविषयी तुम्ही असं वक्तव्य करता, हा निर्लज्ज आणि नीचपणा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।